नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत। विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण ICDS अंगणवाडी पर्यवेक्षिका या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा पोषण आहार हा घटक आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर हे अति महत्त्वाचे प्रश्न आहेत, PYQ प्रश्न आहेत, कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। हा एक छोटाच व्हिडिओ आहे, फार मोठा व्हिडिओ नाही। 40 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत। इतर तुम्ही जर कुठले पाहत असाल तर त्याच्यामध्ये 40च प्रश्नाला त्यांनी कमीत कमी 1 तास सव्वा तास घालतात। तर तुम्हाला एक रिव्हिजन होईल आपला जर एक व्हिडिओ पाहिला तर, आणि तुमचा वेळ आणि तुमचा डाटा हे वाचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा। चला तर मग पाहूयात पोषण आहार या घटकावरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न। आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती तुम्ही जॉईन व्हा, म्हणजे जे काही नवीन अपडेट आहेत ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर कळवण्यात येतील। अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका भरतीसाठी एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, ती तुम्ही प्लेलिस्ट पहा आणि सर्व व्हिडिओ एकदाचे पाहून घ्या, म्हणजे तुमचे रिव्हिजन छान होईल। प्रश्न पहिला, प्रथिने कशापासून बनतात? तर उत्तर आहे अमिनो आम्ले। अमिनो आम्लेपासून प्रथिने बनतात। प्रश्न दुसरा, इंटरफेरॉन हे प्रथिने कोणत्या रोगावर उपयोगी पडते? तर इंटरफेरॉन हे प्रथिने विषाणू संक्रमण, कशावर? विषाणू संक्रमण या रोगावर उपयोगी पडते। प्रश्न तिसरा, अंड्यातील कोणत्या भागात प्रमुख प्रथिने असतात? अंड्यातील कोणत्या भागामध्ये प्रमुख प्रथिने असतात? तर उत्तर आहे अंड्यातला जो पांढरा बलक असते त्याच्यामध्ये प्रमुख प्रथिने असतात। प्रश्न चौथा, माणसाकडून कशाचे पचन म्हणजे डायजेशन होत नाही? तर उत्तर आहे सेल्युलोजचे। सेल्युलोज या घटकाचे माणसाकडून पचन होत नाही, म्हणजे डायजेशन होत नाही। प्रश्न पाचवा, 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून डॅश कॅलरीज ऊर्जा मिळते? बघा, 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून किती कॅलरीज ऊर्जा मिळते असा प्रश्न आहे, तर उत्तर आहे 9 कॅलरीज ऊर्जा मिळते। प्रश्न सहावा, शरीरातील कोणत्या अवयवामध्ये म्हणजे टिश्यूज चरबी फॅट जमा होतो? तर उत्तर आहे ॲडिपोज टिश्यू। या ॲडिपोज टिश्यूमध्ये फॅट जमा होतो, म्हणजे चरबी जमा होते। प्रश्न सातवा, BMI काढण्याचे सूत्र कोणते? म्हणजे BMI काढण्याचे सूत्र कोणते आहे? आपला जे बॉडीचा BMI असते ते काढण्याचं सूत्र कोणतं आहे? तर उत्तर आहे वजन म्हणजे किलोग्रॅम पर उंची स्क्वेअर मीटर। बघा, उंची स्क्वेअर मीटर आहे, स्क्वेअर मीटर हे BMI काढण्याचे सूत्र आहे। प्रश्न आठवा, कोणत्या अमायनो ॲसिडमध्ये सल्फर ॲटम असते? कोणत्या अमायनो ॲसिडमध्ये सल्फर ॲटम असते असा प्रश्न आहे, तर उत्तर आहे मिथिओनिन। मिथिओनिन या अमायनो ॲसिडमध्ये सल्फर ॲटम असते। प्रश्न नववा, प्रोटीन्स कोठे तयार होतात? तर प्रोटीन्स कोठे तयार होतात? तर उत्तर आहे रायबोझोम्समध्ये प्रोटीन तयार होतात। कुठे तयार होतात? रायबोझोम्समध्ये। आलं का लक्षात? तर विद्यार्थी मैत्रिणींनो, प्रश्न कसे वाटत आहेत, सेशन कसं वाटत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा। सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा। प्रश्न 10वा, शरीरामध्ये ट्रिप्टोफॅन पासून काय तयार होते? शरीरामध्ये जे ट्रिप्टोफॅन असते त्यापासून काय तयार होते? तर उत्तर आहे मेलॅटोनिन। हे शरीरामध्ये ट्रिप्टोफॅनपासून तयार होते, मेलॅटोनिन। लक्षात असू द्या, मेलॅटोनिन। प्रश्न 11वा, अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात? बघा, अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात? तर उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड। कोणत्या वायूचा उपयोग करतात? कार्बन डायऑक्साईड या वायूचा उपयोग करतात। प्रश्न 12वा, अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक हा डॅशची वाढ होय? तर अन्न बिघाडामध्ये अन्न जे बिघाडतात त्याच्यातला महत्त्वपूर्ण घटक कोणता आहे? तर सूक्ष्मजीव आहे। सूक्ष्मजीवामुळे अन्न बिघाड होते, म्हणजे अन्न खराब होते। प्रश्न 13वा, संतुलित आहारात प्रथिनांचे प्रमाण डॅश एवढे असते?
संतुलित आहारामध्ये म्हणजे प्रथिनांचे प्रमाण किती असते तर 10 ते 15 असते. किती असते? 10 ते 15. प्रश्न 14वा, सर्वाधिक कॅलरीज असलेले फळ कोणते? म्हणजे कोणत्या फळामध्ये सर्वाधिक कॅलरीज असतात? तर उत्तर आहे आंबा. आंबा या फळामध्ये सर्वाधिक कॅलरीज असतात. प्रश्न 15वा, खेळाडूंना त्वरित ऊर्जा मिळवण्यासाठी काय देतात? म्हणजे खेळाडूंना त्वरित ऊर्जा मिळवायची असेल तर त्यांना काय देतात? तर कार्बोहायड्रेट्स देतात. खायला कार्बोहायड्रेट्स देतात त्यांना, म्हणून त्यांच्या खेळाडूंमध्ये त्वरित ऊर्जा निर्माण होते. प्रश्न 16वा, डॅडॅश या तृणधान्यात सर्वात जास्त प्रथिने आहेत. कोणत्या तृणधान्यात सर्वात जास्त प्रथिने आहेत असा प्रश्न आहे. तर उत्तर आहे सोयाबीन. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, हे PYQ प्रश्न आहेत, म्हणजे कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये हे प्रश्न आलेले आहेत आणि हे येऊ शकतात. त्यामुळे हे तुम्ही पाठ करा आणि सेशनला नक्की लाईक करा. लाईक करायला कंजूसी करू नका आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा. जर तुम्ही शेअर केला तर तुमच्या इतर मैत्रिणींचा फायदा होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला एक प्रकारचं रिव्हिजन होईल. आपण या सेशनमध्ये काय करत आहोत, डायरेक्ट प्रश्न आणि उत्तरं घेत असल्यामुळं तुम्हाला याचं रिव्हिजन होते. म्हणजे तुमचा वेळ आणि तुमचा डाटा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सेव्ह होईल याची आपण खबरदारी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही हे सेशन नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा. प्रश्न 17वा, दुधातील शर्करेचे नाव काय आहे? तर दुधामध्ये जे शर्करा असते त्याचं नाव काय आहे? तर लॅक्टोज हे आहे. काय आहे? लॅक्टोज. प्रश्न 18वा, कोणत्या अन्नपदार्थास पूर्णान्न म्हणतात? कोणत्या अन्नपदार्थास पूर्णान्न म्हणतात? तर दूध या अन्नपदार्थास पूर्णान्न म्हणतात. कोणत्या अन्नपदार्थास? दूध या अन्नपदार्थास पूर्णान्न असे म्हणतात. प्रश्न 19वा, मूत्रपिंड निकामी झालेल्या माणसांनी शक्यतो हे टाळावे. मूत्रपिंड निकामी झालेले आहे अशा माणसांनी शक्यतो काय टाळावे? तर प्रथिने जास्त खाण्याचे टाळावे. ज्यांचं मूत्रपिंड निकामी झालेलं आहे त्यांनी काय करायचं? प्रथिने खाण्यास टाळायचे. प्रश्न 20वा, वनस्पती आपले अन्न कोणत्या घटकाच्या साहाय्याने तयार करते? तर अन्न आहे, जरा प्रिंट मिस्टेक झालेली आहे. वनस्पती आपले अन्न कोणत्या घटकाच्या साहाय्याने तयार करतात? तर उत्तर आहे हरितद्रव्ये. हरितद्रव्ये या घटकाच्या साहाय्याने वनस्पती आपले अन्न तयार करतात. प्रश्न 21वा, डॅडॅश या डच शास्त्रज्ञाने 1938मध्ये प्रथिनांचा शोध लावला. तर कोणत्या डच शास्त्रज्ञाने 1938मध्ये प्रथिनांचा शोध लावला? तर मुल्डर या शास्त्रज्ञाने 1938मध्ये प्रथिनांचा शोध लावला. प्रश्न 22वा, राष्ट्रीय पोषण मिशन NNM त्यालाच प्रधानमंत्री समग्र पोषण योजना असे सुद्धा म्हणतात. त्यालाच पोषण अभियान असे सुद्धा म्हणतात. तर कधी सुरू केली? तर उत्तर आहे 2017मध्ये सुरू केली. बघा, राष्ट्रीय पोषण मिशन NNM त्यालाच प्रधानमंत्री समग्र पोषण योजना म्हणतात. त्यालाच पोषण अभियान असे म्हणतात. तर कधी सुरू केली? तर सन 2017मध्ये सुरू केली. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आपला एक टेलिग्राम चॅनल आहे, ते तुम्ही जॉईन व्हा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ते तुम्ही जॉईन व्हा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ जे काही अपडेट आहे तुम्हाला टेलिग्रामवर कळवण्यात येतील, वेळोवेळी कळवण्यात येतील. तर तुम्ही टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. प्रश्न 23वा, नवीन पेशी निर्माण करणारे अन्नघटक कोणते? नवीन पेशी निर्माण करणारे अन्नघटक कोणते आहेत? तर प्रथिने हे नवीन पेशी निर्माण करणारे अन्नघटक आहेत. प्रश्न 24वा, मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचवू शकत नाही, कारण डॅडॅश हे विकर त्याच्या जठरात नसते. आता बघा, मानव पालेभाज्यामधील सेल्युलोज पचवू शकत नाही, कारण म्हणजे कोणते विकर त्याच्या जठरात नसते असा प्रश्न आहे. तर उत्तर आहे सेल्युलेज हे विकर त्याच्या जठरात नसते. हा पण प्रश्न PYQ आहे. MPSCमध्ये एकदा विचारला होता हा प्रश्न. तर हे प्रश्न म्हणजे कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये हे प्रश्न येऊन गेलेले आहेत. तर तुम्ही नक्की हे सगळे पाठच करून ठेवा, परीक्षेमध्ये 100% विचारू शकतात. प्रश्न 25वा, मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स का आवश्यक असतात? तर उत्तर आहे शक्ती आणि उत्साह मिळवण्यासाठी. बघा, मानवी शरीराला जर कार्बोहायड्रेट्सची आवश्यकता कशासाठी असते? तर आपल्यामध्ये जे शक्ती आणि उत्साह मिळवण्यासाठी मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स आवश्यक असतात.
ज्यांच्याकडं हे कार्बोहायड्रेट्स कमी असतात शरीरामध्ये, त्यांच्याकडं शक्ती नसते, उत्साह नसतं, म्हणजे ते असं थोडं विकनेस टाईप असतात, म्हणजे त्यांना कशातमध्ये इंटरेस्ट येत नाही, उत्साह वाटत नाही काही करण्यासाठी. प्रश्न 26वा, हील प्रक्रिया कोणत्या जैवरासायनिक प्रक्रियेशी संबंधित आहे? हील प्रक्रिया कोणत्या जैवरासायनिक प्रक्रियेशी संबंधित आहे? तर उत्तर आहे प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेशी हील प्रक्रिया ही संबंधित आहे. प्रश्न 27वा, आपल्या शरीरात साधारणतः किती अमिनो आम्लाची गरज पडते? बघा, आपल्या शरीरामध्ये साधारणतः किती अमिनो आम्लाची गरज पडते? तर 22 अमिनो आम्लाची गरज पडते. किती आम्लाची? 22. प्रश्न 28वा, कोणत्या कंदमुळे भाज्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण भरपूर असते? कोणत्या कंदमुळे आणि भाज्यांमध्ये स्टार्चचे प्रमाण भरपूर असते? तर बटाट्यामध्ये स्टार्चचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. प्रश्न 29वा, डॅडॅश ही शरीर बांधणी करणारे पोषक द्रव्य आहे. तर शरीराची बांधणी करणारे कोणते महत्त्वाचे पोषक द्रव्य आहे? तर प्रथिने हे शरीराची बांधणी करणारे महत्त्वाचे पोषक द्रव्य आहे. प्रश्न 30वा, पायरुवेट डिहायड्रेशन कॉम्प्लेक्स काय तयार करते? तर पायरुवेट डिहायड्रेशन कॉम्प्लेक्स हे काय तयार करते? तर ॲसिटिल CoA हे तयार करते. ॲसिटिल CoA. प्रश्न 31वा, आपल्या एकूण आहारापैकी किती टक्के ऊर्जा प्रथिनापासून मिळते? आपल्या आहारामध्ये किती टक्के ऊर्जा आहे ती फक्त प्रथिनापासून मिळते? तर 65% ऊर्जा प्रथिनापासून मिळते. म्हणून आपल्यासाठी प्रथिने हे खूप महत्त्वाचे असतात. प्रश्न 32वा, सुजवटी हा कुपोषणाचा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर उत्तर आहे प्रथिनांच्या कमतरतेमुळे सुजवटी हा कुपोषणाचा आजार होतो. प्रश्न 33वा, झुरणी आणि सुखारोग हे कशाचे गंभीर प्रमाण आहेत? तर उत्तर आहे प्रथिने उष्मांक कुपोषणाचे झुरणी आणि सुखारोग हे गंभीर प्रमाण आहेत. प्रश्न 34वा, आहारात केशरी डाळीचे प्रमाण अति झाल्यास डॅडॅस हा रोग होऊ शकतो? जर आहारामध्ये केशरी डाळीचा डाळीचे प्रमाण, म्हणजे आता केशरी डाळ कोणती आहे? तर मसूर किंवा अशा जे केसरी रंगाच्या जे डाळी आहेत त्याचे प्रमाण जर अति झाल्यास कोणता रोग होतो? तर लॅथिरिझम हा रोग होतो. कोणता रोग होतो? लॅथिरिझम. प्रश्न 35वा, कर्बोदकाच्या पचनाची सुरुवात डॅडॅश या इंद्रियापासून होते? तर कर्बोदकाची पचनाची सुरुवात कोणत्या इंद्रियापासून होते? तर मुखपोकळीपासून होते. कोणत्या? मुखपोकळीपासून होते. प्रश्न 36वा, अन्नपदार्थाची ऊर्जा डॅडॅश या परिमाणात मोजली जाते? अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते? तर कोणत्या परिमाणात? कॅलरीज या परिमाणात मोजली जाते. प्रश्न 37वा, उच्च ताणासारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे? म्हणजे जर उच्च ताणासारखा आजार टाळायचा असेल तर आपल्या शरीरामध्ये क्षारांचे सामान्य सेवन किती प्रमाणात असावे असं विचारलेलं आहे. तर क्षार आपण दिवसातून 5 ग्रॅम प्रतिदिन, म्हणजे दिवसाला 5 ग्रॅम क्षार आपल्या शरीरामध्ये गेला पाहिजे. त्याच्यापेक्षा जर जास्त गेला तर आपल्याला उच्च ताणासारखा आजार होतात. प्रश्न 38वा, कोणास अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असते? म्हणजे कोणत्या वयोगटातील लोकांना अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असते? तर उत्तर आहे 12 ते 18 वर्ष वयोगटातील व्यक्ती. 12 ते 18 वर्ष वयोगटातील व्यक्तींना अन्नामधून जास्तीत जास्त प्रथिने घेण्याची गरज असते. प्रश्न 39वा, डॅडॅश हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी म्हणजे शोषणासाठी जबाबदार आहे? तर काय शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी म्हणजे शोषणासाठी जबाबदार आहे? तर विटॅमिन हे शरीरात अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विटॅमिन. उत्तर आहे विटॅमिन. प्रश्न 40वा, 1 ग्रॅम प्रथिनामधून डॅडॅश ऊर्जा मिळते? तर 1 ग्रॅम प्रथिनामधून किती ऊर्जा मिळते? तर 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. किती मिळते? 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला, सेशन कसं वाटलं सांगा. सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा.
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, ती लिंक जॉईन व्हा. म्हणजे टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, ती जॉईन व्हा. म्हणजे तुम्हाला नवीन अपडेट टेलिग्रामवर समजले जातील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.